अंबरनाथच्या अटल उद्यानात उभारण्यात आलेलं बॅडमिंटन कोर्ट सदोष असून तांत्रिक बाबी लक्षात न घेता उभारण्यात आलंय। त्यामुळे खेळाडूंच्या गुडघ्यांना इजा होऊ शकते असा दावा बॅडमिंटन खेळाडू कमलेश कोशळे यांनी केलाय। ही बाब ठेकेदारापासून नगरसेवक, पालिका अधिकारी आणि नगराध्यक्षांच्याही लक्षात आणून दिली, तरीही हे काम पूर्ण करण्यात आल्याचा आरोप कोशळे यांनी केला असून असं काम करायचं होतं तर काम न केलेलं परवडलं असतं अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली आहे। अटल उद्यानात 2 बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहेत। या ठिकाणी खाली कॉन्क्रीट आणि त्यावर थेट सिंथेटिकचा थर मारण्यात आलाय। मात्र बॅडमिंटन खेळताना खेळाडूंच्या गुडघ्यांवर मोठा ताण येत असतो, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट हे शॉक ॲब्झॉर्बंट असणं गरजेचं असतं। यासाठी कॉन्क्रीटवर थेट सिंथेटिक न मारता मध्ये लाकूड किंवा जाड थर्मोकॉल वापरून मग वरून सिंथेटिक कोटिंग मारायचं असतं। मात्र अटल उद्यानातील बॅडमिंटन कोर्टमध्ये हे नॉर्म्स पाळण्यात आलेले नसून त्यामुळेच इथं खेळणाऱ्या खेळाडूंच्या गुडघ्यांची लवकरच वाट लागेल असा दावा बॅडमिंटन खेळाडू कमलेश कोशळे यांनी केलाय। याबाबत त्यांनी ठेकेदार, स्थानिक नगरसेवक, शहर अभियंता आणि नगराध्यक्षा यांच्याकडे पाठपुरावा करूनही हे काम घाईघाईत पूर्ण करण्यात आलंय। त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या उद्यानात ठेकेदार फक्त दिखाऊ काम करत असल्याचा आरोप होत असून याकडे स्वतः खासदारांनीच लक्ष देऊन संबंधितांचे कान टोचावेत अशी मागणी होऊ लागली आहे। हा बॅडमिंटन कोर्ट इथे जो इन्स्टॉल केले गेलेला आहे तो RCC वरती ह्या लोकांनी 9 इंचाचं सिंथेटिक पसरवलं आहे। तर टेक्निकली RCCला जो काही खेळणाऱ्या प्लेयरला शॉक ॲब्झॉर्बंट नावाचा प्रकार खाली त्या सिंथेटिकच्या खाली लागतो, याच्या खाली RCC वरती समजा 1 इंचाची बॉर्डर ठेवून एक हार्ड वूड किंवा हार्ड थर्मोकोल टाकलं असतं आणि त्याच्यावरती हा 9 इंचाचा सिंथेटिक पसरवला असता तर त्या गुडघ्यावरती खेळणाऱ्या माणसाला भान नसतं। तो त्या शटल टेनिस, लॉन टेनिस किंवा बॅडमिंटन खेळतेवेळी ते शटल इकडून तिकडे जाण्याच्या नादामध्ये तो आपला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन खेळावरती असतं, त्याच्या मूवमेंट्सवरती नसतं। तर त्यावेळेस जो शॉक ॲब्झॉर्बंट खाली मटेरियल पाहिजे ते ह्या सिंथेटिकच्या खाली नसल्याने पुढे मागे जाऊन इथे गुडघ्यांचे त्रास प्रत्येक खेळणाऱ्याला उद्भवणार आहेत। जर असं हे काम इथे करायचं होतं तर ते न केलं असतं तर चांगलं झालं असतं। तुम्ही टेक्निकॅलिटीज ह्याच्या जाणून पूर्ण हे काम करायला पाहिजे होतं। कोर्ट तयार आहे पण टेक्निकली ते कोर्ट साऊंड नाही, कारण प्रत्येक खेळाडूला इथून पुढे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला गुडघ्याची व्याधी इथे खेळल्याने जडू शकते। मी ह्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत वागळे म्हणून, त्यांना मी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्ही काय इथे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स खेळणार आहात का? इथे जर तुम्ही एवढं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत असाल तर खेळाडूची जी शारीरिक निगा आहे ती राखण्याकरता जी बाब आवश्यक आहे ती इथे पूर्तता करून द्यावी, तरच इथे खेळलं गेलं जाईल आणि खेळणाऱ्या माणसाला त्याचा आनंद होईल, त्याला कुठलीही शारीरिक व्याधी इथनं जडणार नाही।